नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण किमान वेतन अधिनियम 1948 लक्षात घ्या, मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 याचं पहिलं म्हणजेच सेक्शन 1 to 11 आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आता त्या पुढचा भाग बघा, एक परिपूर्ण मार्गदर्शन म्हणून 12 ते 30 हे जे सेक्शन आहे, कलम 12 ते 30 पहिल्या कलमामध्ये, पहिले 1 ते 11 कलमामध्ये आपण एकंदरीत वेलफेअरसाठी पायाभूत ज्या सुविधा आपण निर्माण करणार होतो या कायद्याअंतर्गत, या कायद्याच्या सुरुवातीला किमान हा शब्द आलेला आहे. लक्षात घ्या, किमान वेतन म्हणजे कमीत कमी तितकं डेली वेज त्या कामगाराला, अनुसूचित कामगार जो आपण या कायद्याअंतर्गत बघितला त्या कामगाराला मिनिमम वेज मिळायला हवं म्हणून 1948 ला भारत सरकारने हा कायदा अंमलात आणला होता. तुम्ही सेक्शन 1 जर बघितलं तर कायद्याची व्याप्ती प्रारंभ तुम्हाला 1 नंबरच्या कलमामध्ये म्हणजे सेक्शन 1 मध्ये आपल्याला दिसून येईल. आज आपण कलम 12 ते 30 महाराष्ट्रातील कायदेशीर अनुपालन आणि न्याय्य श्रमाची रूपरेषा. आता कायद्याचं अनुपालन म्हणजे इम्प्लिमेंटेशन आणि न्याय्य रूपरेषा. नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा जर विचार केला तर प्रत्येक कामगाराला आपण मिनिमम वेज, त्याबरोबर त्याला विश्रांतीची सुविधा. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जेव्हा आपण फॅक्टरी ऍक्ट शिकलो इतिहासामध्ये, किंवा कामाचे मिनिमम तास किती असायला पाहिजे, त्याचबरोबर त्या तासाला अनुसरून वर्गानुसार, दर्जानुसार कमीत कमी किती वेतन त्याला मिळायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी काय करत असतो, अभ्यास करत असतो. लक्षात घ्या, HR व्यावसायिक आणि अनुपालन अधिकाऱ्यांसाठी, आता सगळ्यांसाठी हा कायदा काय सांगतो की 12 ते 30 कलमामध्ये वेतन कसं ठरवायचं, वेतन ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आता या सगळ्यांचा फायदा तुम्हाला कामगार आयुक्तालय भरतीमध्ये जे प्रश्न विचारला जाणार आहे ते डायरेक्ट सेक्शन वाईज किमान वेतन कायद्यामध्ये कोणत्या कलमाअंतर्गत तुम्ही वेतन दर ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, असा क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला हे सेक्शन, या कलमा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी पायाभूत नियम, किमान दराने वेतन देणे. आता बघा, या ठिकाणी आपण काय म्हणतो की एक पायाभूत नियम आहे बघा. काय पायाभूत नियम? किमान दराने वेतन देणे. कोणतं कलम सांगतंय? कलम 12. लक्षात घ्या, कायदे तसे निरस असतात समजण्यासाठी. कायद्याचा अभ्यास आपण आपल्या द ग्रो अकॅडमीच्या ज्या काही पीपीट्या आपण आपल्याला सोप्या आणि सोयीस्कर जाईल, लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल, त्या अंतर्गत आपण या पीपीट्या तयार केलेल्या आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जर बेअर ऍक्ट समोर ठेवला, बेअर ऍक्ट प्रत्येक कायदा तयार झाल्याच्या नंतर त्यामध्ये डिटेल असे सेक्शन नुसार आपल्याला पायाभूत माहिती दिलेली असते, त्याला आपण बेअर ऍक्ट म्हणतो. त्याच्या पीपीट्या सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर, आपली जी बॅच लॉन्च झालेली आहे त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला मिळून जातील. नक्की त्या ठिकाणी बघा, बेअर ऍक्ट सोबत तुम्ही ही पीपीटी बघितली आणि हे लेक्चर या कायद्याअंतर्गत जे सेक्शन 1 पासून 30 तुम्हाला दिलेले, लक्षात घ्या, सेक्शन 1 to 30 हे लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातील. या दोन्ही लेक्चरच्या मिळून आपण काय करणार आहे, एक रिव्हिजन लेक्चर आपण या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे 1 ते 30 कलमा तुम्हाला एका ठिकाणी सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. नियुक्त्याने त्याच्या हाताखाली प्रत्येक कामगाराला विहित केलेल्या मुदतीत आणि शर्तीनुसार कोणत्याही अनधिकृत कपातीशिवाय, लक्षात ठेवा, अनधिकृत कपात. आता वेतन कपात, तुम्ही पेमेंट स्लिप जर बघितली सरकारी कर्मचाऱ्याची असो किंवा खाजगी कर्मचाऱ्याची, त्यामध्ये काय काही शासकीय कपाती किंवा वेगवेगळ्या पेमेंट स्लिप पण तुम्हाला दाखवल्या जाईल. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवेल, त्यामध्ये कपात केलेली असते. पण या ठिकाणी आर्टिकल 12 काय सांगतं, अनधिकृत कपातीशिवाय वेतन दिले पाहिजे. आता जेव्हा वेतन दर ठरवला जातो तेव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनधिकृत कपात केलेली नसावी. त्यानंतर बघा, कामगाराचे देय वेतन, अधिसूचित किमान वेतन दर आणि शून्य अनधिकृत कपात. या ठिकाणी तुम्हाला या पीपीटीवर नॉर्मल डायग्राम दिसत असेल, पण यामध्ये गूढ मतितार्थ लपलेला आहे. लक्षात घ्या, कामगाराचे देय वेतन जे आहे ते कशापेक्षा कमी नाही पाहिजे, अधिसूचित किमान वेतन दर. लक्षात घ्या, कायदाच काय सांगतो, कायदा अधिसूचनेनुसार
किमान वेतन दर ठरवतो. आपला कायदा काय सांगतो की हा कामगाराचा किमान वेतन दर आहे. समजा त्यामध्ये आपण 1, 2, 3 असे वर्ग पाडले. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या पेमेंट स्लिपवर आपला बेसिक पे स्केल असतो. आता S8 मध्ये आता मी स्वतः सांगतो S8 मध्ये काम करत असताना 25,500 ते 81,000 हा माझा किमान वेतन दर ठरलेला आहे. यापेक्षा हा देणारं वेतन हे कमी नसावं. या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्ही मी गणिताचा काही चांगला खूप अभ्यासक नाहीये, परंतु मला एवढं कळतं की यापेक्षा हा दर जास्त असायला पाहिजे किंवा बरोबरीला असायला पाहिजे. या चिन्हाचा अर्थ काय होतो? याच्या मोर दॅन किंवा ऑर इक्विव्हॅलंट असायला पाहिजे. लक्षात आलं? या कन्सेप्ट तुम्हाला खूप फायद्याच्या ठरणार आहे. आता बघा त्यामधून हे शून्य अनधिकृत कपात त्यातून वजा काय करायचं? शून्य अनधिकृत कपात म्हणजे कोणत्याही प्रकारची कपात आपल्याला करायची नाही. कलम 12 लक्षात आलं? एकदम सोपं आहे. कलम 12 काय सांगतं? पायाभूत नियम सांगतं. किमान दराने वेतन देणे. कलम 12 किमान दराने वेतन देणे. आता मिनिमम अधिसूचित आपण दर ठरवला. त्यापेक्षा तो कमी नसावा, बरोबर असावा किंवा त्यापेक्षा तो जास्त असावा आणि त्यातून कोणतीही अनधिकृत कपात आपल्याला करायची नाही. कलम 12 लक्षात आलं? नेक्स्ट आधारस्तंभ 1 कामाचे तास आणि विश्रांती. लक्षात घ्या कोणत्याही या गोष्टीसाठी आपण बघितलंय इंग्रजांच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात काय झालं आंदोलनं झालेली आहे. त्यासाठी बरेचसे मोर्चे संप घडून आलेले स्वातंत्र्यानंतर सुद्धा. कशासाठी? तर किमान कामाचे तास आणि विश्रांती. आता लक्षात घ्या कामाचे तास जर 12 घंटे ठेवले तर 12 घंटे ठेवल्याच्या नंतर काय होतं? श्रमिक पिळवणूक शोषण त्या ठिकाणी होतं. म्हणून किमान कामाचे तास त्या आधारित अधिसूचित वेतन दर आणि विश्रांतीसाठी सुट्टी आपल्याला असायला पाहिजे. कलम 13 12 नंतर 13 लक्षात घ्या. सर्वसाधारण कामाचा दिवस शासनाद्वारे कामाच्या तासाची संख्या निश्चित केली जाते. कामाचे तास आता तुम्ही शासकीय कर्मचारी जर असाल किंवा तुम्ही कामगार आयुक्तालयात भरती झाला तुमचं पोस्टिंग झालं XYZ ठिकाणी तर तुम्हाला 9:45 ऑफिसमध्ये जायचंय तुमच्या वेळेनुसार आणि काम कधीपर्यंत करायचंय 6:15 PM 9:45 AM to 6:15 PM पर्यंत काम करायचंय. लक्षात घ्या. आता याला काय अपवाद आहे आपण ते बघू पुढं. कामाचे तास हे ठरलेले असतात परंतु कधी काळी ते कमी जास्त केले जाऊ शकतात. लक्षात घ्या या ठिकाणी शासनाद्वारे कामाचे तास निश्चित केले जातात. विश्रांतीचा दिवस वीकली ऑफ ज्याला म्हणतो आपण. रविवार आल्याच्या नंतर सगळ्यांना आनंद होतो. शनिवारीच आनंद व्हायला लागतो. आता बऱ्याचशा डिपार्टमेंटला शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस सुट्टीचे असतात परंतु आपण कायदा कोणता बघतोय? अधिसूचित कामगारांसाठी जो प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांच्यासाठी 7 दिवसाच्या कालावधीत एक सशुल्क लक्षात घ्या शब्द काय दिलाय? सशुल्क विश्रांतीचा दिवस देणे बंधनकारक. लक्षात घ्या सशुल्क म्हणजे काय की त्या दिवसाचं वेतन तुम्ही कपात करू शकत नाही. विशेष नियम विश्रांतीच्या दिवशी काम केल्यास अतिकालिक दरापेक्षा कमी नसेल ओव्हरटाईम रेट पेक्षा कमी नसेल अशा दराने मोबदला मिळवण्याचा हक्क. ओव्हरटाईम दरापेक्षा कमी रेट नसेल अशा दराने काय मिळवण्याचा हक्क आहे? वेतन मिळवण्याचा हक्क कलम 13 तुम्हाला देते. लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा सर्वसाधारण कामाच्या तासांना कायदेशीर अपवाद. नियम हा अपवाद नसतो किंवा अपवाद हा नियम नसतो. अपवाद हा नियम नसतो. कायदेशीर अपवाद कधी कधी असू शकतात. खाली विशिष्ट परिस्थितीत सर्वसाधारण वेळेचे नियम शिथिल केले जाऊ शकतात. अगोदरच मी सांगितलं की कलम 13 जेव्हा आपण एक्सप्लेन करत होतो मागच्या पेजवर तेव्हा सांगतो कायदेशीर. आता एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्याला कायदेशीर अपवाद काय असू शकतो की एखादा व्यक्ती XYZ अशा कार्यालयामध्ये काम करतोय पण नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती असेल किंवा शासकीय कामकाज असेल जसं की निवडणूक जनगणना यामध्ये तुम्हाला
तासांचं बंधन नसतं, काम वेळेत पूर्ण करणं हे जास्त गरजेचं असतं. लक्षात घ्या, नियमांना अपवाद अपवाद हा नियम नसतो, पण नियमांना अपवाद असतो. एक्सेप्शन लक्षात घ्या. तातडीचे किंवा निकडीचे काम ज्याची आगाऊ कल्पना करणे किंवा प्रतिबंध करणे शक्य नव्हते. आता लक्षात घ्या, एखादं काम आगाऊ आलं, ज्याची कल्पना देणं हे शक्य नव्हतं, असं तातडीचं आणि निकडीचं काम. पूर्वतयारी किंवा पूरक काम जे सामान्य मर्यादेबाहेर अपरिहार्यपणे चालवावे लागते. लक्षात घ्या, अधूनमधून चालणारा कामधंदा, ज्या कामधंद्यामध्ये स्वरूपच अधूनमधून चालणारे. एखाद्या वेळेस काय होतं, बँकेत काम करणारे कर्मचारी त्यांना 31 मार्चला हिशोब द्यावा लागतो. लक्षात घ्या, 31 मार्चला क्लोजिंग असते, तेव्हा त्यांना कधी कधी 1 एप्रिलच्या दिवशी सुद्धा काम करावं लागतं. मग त्या दिवशी ते असं म्हणू शकत नाही की आम्हाला सुट्टी आली किंवा रविवार आला, शासकीय सुट्टी आली. त्या दिवशी तो अपवाद त्या ठिकाणी लागू होत नाही. नियम लागू होत नाही, त्या ठिकाणी तो अपवाद लागू होतो. त्या दिवशी त्यांना ते काम करावंच लागतं. निकडीचं काम हे सुट्टीच्या दिवशी किंवा कायदेशीर अपवाद असेल तर करावे लागते. तांत्रिक कारणे जे काम नियत वेळेत संपण्यापूर्वीच समाप्त करणे गरजेचे असते. आता टार्गेट दिलंय की 16 मे पासून, लक्षात घ्या, 16 मे पासून तुम्हाला आय थिंक 14 जून पर्यंत जनगणना कंप्लीट करायची आहे. तर तुम्हाला 9:45 वाजेपासून 6:15 वाजेपर्यंत काम करणं गरजेचं नाही. मी सोप्या शब्दात उदाहरण देऊन तुम्हाला काय सांगतोय की हे जास्त गरजेचं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीचं सुद्धा काम करावं लागू शकतं, कारण त्या ठिकाणी तुम्हाला टाइम बाउंड दिलेला आहे. लक्षात घ्या, टाइम बाउंड दिलेला असल्यामुळं तुम्हाला ते काम तिथं पूर्ण करून घ्यावं लागतं. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून एरवी चालू ठेवता येत नाही निसर्गाची लहर. आता एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली किंवा निसर्गाच्या लहरीवर काम अवलंबून आहे किंवा त्या ठिकाणी जर पाऊस आला की ती गोष्ट खराब होऊन जाईल, तर तुम्हाला ते काम कंप्लीट करणं गरजेचं असू शकतं. हे अपवाद कलम 13 ला आहेत, लक्षात ठेवा. वेतन निश्चिती मॅट्रिक्स विशेष कार्य परिस्थिती कलम 14 ते 17 प्रत्येक ठिकाणी असतं. दर 10 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10च वर्षांनी हा आपला शासकीय कर्मचाऱ्यांचा वेतन मॅट्रिक्स, ज्याला आपण वेतन आयोग म्हणतो, किंवा 8वा वेतन आयोग लागला, 7वा वेतन आयोग लागला किंवा 8वा लागणार आहे, या सगळ्या गोष्टी काय असतात, त्या अधिसूचित कामगाराला किंवा अधिसूचित जो कायदा आपण बघतोय किमान वेतन अधिनियम, त्याचं कलम 14 ते 17 काय म्हणतं ते आपण आता बघणार आहे. 1 नंबरला अतिकालिक काम ओव्हरटाईम कलम 14. ओव्हरटाईम कशात दिलेलं आहे लक्षात ठेवा. 12 मध्ये काय दिलं, 13 मध्ये काय दिलं, 14 मध्ये काय दिलं, या गोष्टी तुम्हाला मेमराईज करावं लागणार आहे, थोड्याशा लक्षात ठेवावं लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला जे 40 क्वेश्चन विचारले जाणार आहे 80 मार्कासाठी, हे मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. आणि द ग्रो अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, युट्यूब चॅनल असो, आपलं ऍप्लिकेशन असो किंवा आपलं टेलिग्राम चॅनल असो, या तिन्ही माध्यमातून द ग्रो अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. आणि पाटील सर आणि मी स्वतः 40 क्वेश्चन यांची 80 मार्काची तयारी तुमची पुरेपूर या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. लक्षात घ्या, सर्वसाधारण तासापेक्षा अधिक वेळ काम केल्यास अधिनियमाखालील किंवा इतर कायद्याखालील दरापैकी जो अधिक असेल त्या अतिकालिक दराने वेतन दिले पाहिजे. वेतन दर कसा असला पाहिजे, अधिक असला पाहिजे, त्या अतिकालिक दराने वेतन दिले पाहिजे, असं काय सांगतं कलम 14 सांगतं. कलम 15 काय, कमी वेळ काम. आता जर तुम्हाला दिवसभराचं काम करायचंय आणि त्यात तुम्ही कमी वेळ काम केलं तर नियम काय सांगतो, कामगाराला पूर्ण दिवसाचे वेतन मिळण्याचा हक्क आहे. जर का कामावर गेलो, काम कमी पडलं, काम कमी झालं, तर तुम्हाला पूर्ण वेतन मिळण्याचा हक्क आहे. अपवाद काय बघा, कामगाराच्या स्वतःच्या इच्छेमुळे किंवा विहित परिस्थितीमुळे काम झाले नसेल. विहित म्हणजे काय, की विशिष्ट परिस्थिती त्या ठिकाणी कारणीभूत ठरली आणि जर काम झालं नाही किंवा कामगाराची इच्छाच तितकं काम करण्याची होती, लक्षात घ्या, काम होतं पण कामगाराची इच्छाच तेवढं काम करण्याची होती, तर कामगाराला पूर्ण दिवसाचं वेतन या ठिकाणी मिळणार नाही. ठीक आहे. 2 किंवा अधिक वर्ग, लक्षात घ्या, वेगवेगळ्या किमान दराच्या वर्गातील कामे केल्यास नियोक्त्याने कामगाराला वर्गासाठी त्या वेळेनुसार लागू असलेल्या दराप्रमाणे वेतन देणे गरजेचे आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे, की जर का तुम्ही हेल्पर म्हणून किंवा त्याच्या वरच्या दर्जाचं काम केलं, हेल्पर म्हणून असाल त्याच्या वरच्या दर्जाचं काम केलं, तर तुम्हाला त्या दर्जाचं वेतन मिळणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या, ज्या वर्गात तुम्ही काम केलंय त्या वर्गाचं काम मिळणं हे कायद्याला अपेक्षित आहे.
कलम 16. त्यानंतर 17 काय सांगतं बघा, उक्त्या कामासाठी. उक्त काम आता आमच्या भाषेमध्ये मराठवाड्यामध्ये आपण सगळे बऱ्यापैकी मराठवाड्यातले विद्यार्थी असतील. आता आमच्या भागामध्ये उधळं काम म्हणतात, ज्याला उक्त काम दिलं जातं. आता लक्षात घ्या, हे उक्त काम कसं असतं, की बाबा एवढं काम कर, तुम्हाला एवढे पैसे देऊन टाकल्या जातील. तो मग तो 2 लावो, परंतु त्याला उक्त दिलं जातं. पीस वर्क, एवढं छाटून दिलं, एवढं काम कर, तुझं काम झालं, तुझे पैसे मिळून जातील. उक्त्या कामासाठी नेमलेल्या कामगाराला शासनाने ठरवलेल्या किमान वेळेवारी दरापेक्षा कमी नाही इतक्या दराने वेतन दिले पाहिजे. किमान वेळेवारी. आता उक्त काम दिलं, एक काम आहे, ते 4 दिवस लागणार आहे. लक्षात घ्या. त्याला 4 दिवसाचं वेतन दिलं पाहिजे. पण तो काम एका दिवसातही करू शकतो. त्यांनी ते काम किती दिवसात करावं याला बाउंड नाही. परंतु त्याला त्या कामाच्या हिशोबाने त्याला किती दिवस लागणार होते, त्या हिशोबाने त्याला वेतन दिलं पाहिजे. लक्षात घ्या, या ठिकाणी कलम 14, कलम 15, कलम 16 आणि कलम 17 ह्या कलमा तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपण जसा माथाडी कामगार कायदा बघितला, त्याचप्रमाणे हा जो कायदा आहे किमान वेतन अधिनियम, असेच सगळे कायदे आपले या ठिकाणी घेतले जाणार आहे. याचं परत परत रिव्हिजन आपलं होणार आहे. लक्षात ठेवा, तुमच्या ज्या 62 जागा त्या ठिकाणी दिसताय तुम्हाला, कशाच्या? कामगार निरीक्षक, फील्ड वर्क आहे, एकदम सॉफिस्टिकेटेड जॉब आहे आणि सगळ्यात महत्वाचं वेतन दर S13. विचारून बघा, क्लरिकल पेक्षा दुप्पट पेक्षा जास्त. क्लरिकलचा जो पे स्केल आहे तो S6 आहे. लक्षात घ्या. तुम्हाला या जागा जरी कमी दिसत असल्या तरी सुद्धा माझं व्यक्तिगत मत आहे की खूप चांगली प्रामाणिकपणे तयारी करा. तुम्हाला नक्कीच या गोष्टी, असं मी म्हणणार नाही की तयारीमध्ये तुम्हाला आमचं जर पटलं नाही तर नक्की करू नका. परंतु जर पटत असेल तर नक्की द ग्रो अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी 100% या गोष्टीचा फायदा होणार आहे. आधार स्तंभ 2, प्रशासन आणि पारदर्शकता. लक्षात घ्या, नोंद पुस्तके आणि अभिलेख ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी. नोंद पुस्तके आणि अभिलेख काय ठेवायचे? तुम्ही काय करता याची नोंद कोणत्याही कार्यालयामध्ये जर गेले, शासकीय कार्यालयामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्ड रूम नक्की मिळते. की आतापर्यंत काय झालं, रेकॉर्ड 1950 पासून रेकॉर्ड बऱ्याच डिपार्टमेंटला तुम्हाला अवेलेबल असतात. तसंच अधिसूचित जो कायदा आपल्याला अपेक्षित आहे, जे असुरक्षित संरक्षित कामगार काम करतात त्यांच्यासाठी काय केलंय, नोंद पुस्तके आणि अभिलेखे ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी. सगळ्यात महत्वाचं आहे बघा, कामगारांचा तपशील व वेतन. प्रत्येक नियोक्त्याने कामगाराचा तपशील ठेवायचा आहे. त्याने केलेले काम, दिलेले वेतन याची विहित नमुन्यात नोंद ठेवणे आवश्यक आहे. कामगाराचा तपशील, त्याचं नाव, त्याचा आधार कार्ड, त्याचा पत्ता, या सगळ्या गोष्टी कामगाराच्या तपशिलामध्ये येतात. आर्टिकल लक्षात ठेवा, कलम काय? 18. कोणत्या कलमानुसार आपण शिकतोय हे खूप गरजेचं आहे. कामगाराची नोंद, त्याला दिलेलं वेतन आणि त्याने केलेलं काम याची नोंद कोणत्या कलमाअंतर्गत ठेवली जाते? तर कलम 18 मध्ये ठेवली जाते. या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. पावत्या आणि स्वाक्षरी, कामगारांना देण्यात येणारे वेतन, त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या पावत्यांचा अभिलेख जतन करणे. रेकॉर्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यांनी दिलेल्या पावत्या, त्याला त्याची घेतलेली स्वाक्षरी. म्हणजे याच्यातून काय तुम्हाला काय होईल? पारदर्शकता. सगळ्यात महत्वाचं पारदर्शक असायला पाहिजे. म्हणजे कोणतंही काम तुम्ही कशा प्रकारे केलं पाहिजे? पारदर्शकपणे केलं तर ते सक्षम आणि टिकाऊ असं ते काम असतं. म्हणून नोंदवह्या आणि रेकॉर्ड हे ठेवणं गरजेचं आहे. पावत्या आणि स्वाक्षरी झालं. त्यानंतर नोटिसा प्रदर्शित करणे. कामाच्या ठिकाणी किंवा कारखान्यात कामगारांना सहज दिसेल अशा रीतीने किमान वेतन दराच्या नोटिसा विहित नमुन्यात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. हे बघा, कोणतेही बाबतीत नोटीस, याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय असायला पाहिजे? नोटीस बोर्ड असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? नोटीस बोर्ड असायला पाहिजे. आणि तो कसा पाहिजे? की सहज दिसेल. म्हणजे कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यात लावून दिला, काम झालं असं नाही. तो प्रत्यक्ष सहज असायला पाहिजे, सहज दिसला पाहिजे. कारण आलेल्या नोटिसा किंवा दिलेली जी सूचना आहे ती प्रत्यक्ष कोणाकडे? कामगारापर्यंत पोहोचेल. आधार स्तंभ 3, अंमलबजावणी आणि निरीक्षण. पहिले काय बघितलं आपण? पारदर्शकता बघितली. आता काय पाहिजे? इम्प्लिमेंटेशन आणि ज्याला रिव्ह्यू म्हणतो आपण, किंवा
निरीक्षण म्हणतो, इन्स्पेक्शन ज्याला आपण म्हणतो, पुनर्विलोकन करणे म्हणजे रिव्ह्यू, याला इन्स्पेक्शन म्हणतो आपण. अंमलबजावणी म्हणजे होणारी जी गोष्ट आहे ती योग्यरित्या इम्प्लिमेंट होतीये याचं इन्स्पेक्शन करणं हे कायद्याला अपेक्षित आहे. लक्षात घ्या, प्रवेश आणि तपासणी कोणत्या वाजवी वेळी कामाच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा आणि नोंद पुस्तके अभिलेख तपासण्याचा अधिकार कोणत्याही वेळी. आता बघा, इन्स्पेक्शन साठी वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. आता तुम्ही बघताय कामगार निरीक्षक, हे पदच कशासाठी आहे? नावातच निरीक्षक आहे, म्हणजे तो इन्स्पेक्टर असणार. इन्स्पेक्टरचं काम काय असतं? निरीक्षण करणे. निरीक्षण म्हणजे काय? इन्स्पेक्शन. आता कोणत्याही वेळी, आता तुम्ही आज गेले एखाद्या ठिकाणी, तुम्ही कामगार म्हणजे लेबर इन्स्पेक्टर आहात, लेबर ऑफिसर म्हणून गेलात आणि त्यांनी सांगितलं की आज आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही, तुम्ही उद्या या, आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. याचा अर्थ काय होतो? म्हणजे तुम्ही काहीतरी घपला करून उद्या रेकॉर्ड तयार करून आम्हाला दाखवणार. लक्षात घ्या. परंतु कायद्याला अपेक्षित काय आहे की कोणत्याही वाजवी वेळी, म्हणजे जेव्हा इन्स्पेक्टरच्या निरीक्षकाच्या मनात येईल तेव्हा जाऊन तो त्या ठिकाणचे अभिलेख चेक करू शकतो. पावती पुस्तक, नोंदवही या सगळ्या गोष्टींची काय करू शकतो? तिथं तपासणी करू शकतो. प्रत्येक निरीक्षक हा भारतीय दंड संहितेनुसार लोकसेवक असेल. तुम्ही काय होणार आहे आता? लोकसेवक होणार आहे. तो भारतीय दंड संहितेनुसार काय असणार आहे? आयपीसी, इंडियन पिनल कोड. आता भारतीय न्याय संहिता ज्याला म्हणतो आपण, त्यानुसार तो काय समजला जाणार आहे? लोकसेवक समजल्या. आणि बाहेरून काम आणणाऱ्या व्यक्तीची, कामगार आणि बाहेरून काम आणणाऱ्या व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार काय असणार आहे इथं? कलम 19 नुसार कामगार बाहेरून आणले, काम आणलंय, या सगळ्या गोष्टीची चौकशी, काम कसं आहे, कामाला लागणारा वेळ, त्या कामानुसार मिळणारा दर, या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याचा अधिकार कोणाला असणार आहे? लोकसेवकाला असणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, हा जो इन्स्पेक्टर आहे याचा उल्लेख कशामध्ये दिलेला आहे? किमान वेतन, जे मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 याचं सेक्शन 19 काय सांगतं? इन्स्पेक्टर तुमचा निरीक्षक तो काय सांगतो? प्रवेश आणि तपासणी करण्याचा अधिकार, चौकशी करण्याचा अधिकार, त्यानंतर जप्ती आणि नकला, अपराध झाल्यास, संशय आल्यास संबंधित कागदपत्रे, नोंद पुस्तके ताब्यात घेण्याचा किंवा त्याच्या नकला काढून घेण्याचा अधिकार हा कशाला असणार आहे? निरीक्षकाला असणार आहे. मागच्याच स्लाइडवर सांगितलं की ह्या 62 जागा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जागांचा आकडा बघू नका. सक्षम तोच टिकेल. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. तुम्ही किती प्रामाणिकपणे, परसिस्टन्स, तुमची चिकाटी ही किती आहे, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार होईल आणि नक्कीच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल. परंतु प्रामाणिकपणे तयारी असली पाहिजे. दाव्यांची प्रक्रिया आणि आर्थिक जोखीम, कलम 20 काय सांगताय बघा? दाव्यांची प्रक्रिया आणि आर्थिक जोखीम यामध्ये उल्लंघन, कामगारास किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळणे, विश्रांतीचा अतिकालिक मोबदला न मिळणे. त्यानंतर एक मध्ये झालंय 10 पटीपर्यंत भरपाई. हे अंतिम आदेश जो असणार आहे स्टेप 4 मध्ये, कशा संबंधी? सुनावणी नाही, अर्ज दाखल करणे. जर अशी गोष्ट घडून आली तर आपल्याला काय करायचंय? स्टेप 2 ला अर्ज दाखल करायचा आहे. कामगार प्रतिनिधीद्वारे, कामगार किंवा प्रतिनिधी, कामगारांचा प्रतिनिधी जो असतो, 6 महिन्याच्या आत शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करायचा आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी उल्लंघन काय झालंय? किमान वेतनापेक्षा कमी वेतन किंवा विश्रांतीचा अतिकालिक मोबदला मिळाला नाही. ओव्हरटाईम मिळाला नाही, तुमच्या विश्रांतीचा मोबदला मिळाला नाही, परंतु ठरलेला वेतन दर जो होता त्यापेक्षा कमी वेतन मिळालं, तर तुम्हाला तुमच्या, म्हणजे जो स्वतः कामगार आहे तो किंवा त्याच्या एखाद्या काय म्हणतो आपण त्याला, प्रतिनिधीद्वारे 6 महिन्याच्या आत दावा दाखल करता येतो, अर्ज करता येतो. आता लक्षात घ्या, हा अर्ज केल्याच्या नंतर अधिकाऱ्याकडून, जो अधिकारी नेमलेला आहे, दोन्ही बाजूचे म्हणणे व पुराव्याची तपासणी करणार आणि जर का गिल्टी म्हणजेच दोषी आढळून आलं आणि निकाल जर कामगाराच्या बाजूने लागला तर वेतनातील फरक भरून देणे. प्लस लक्षात घ्या, वेतन, त्याचं म्हणणं होतं की मला किमान वेतन कायद्याअंतर्गत एवढे पैसे XYZ मिळायला पाहिजे होते, ते मिळाले नाही, तर त्याला मिळाले एक्स किंमत मिळालेली आहे. त्याचं म्हणणं होतं की मला या Y इतकी किंमत मिळायला पाहिजे होती, म्हणजे त्याला 10 रुपये मिळाले, पण त्याचं म्हणणं होतं की 15 रुपये मिळायला पाहिजे होते. मग फरक कितीचा आला? 5 रुपये. लक्षात घ्या, हे 5 रुपये प्लस
या 5 रुपयाच्या 10 पटीपर्यंत भरपाई, म्हणजे 5 10 50, म्हणजे त्याला फरकाच्या 55 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त कलम 20 हे लक्षात ठेवा, कशा संबंधित आहे, दावा दाखल करणे आणि त्याची आर्थिक जोखीम. ही जोखीम कोणी, जो काम एम्प्लॉयर आहे त्याच्यावर ही जोखीम टाकलेली आहे कायद्याने. ठीक आहे. त्यानंतर बघा आधारस्तंभ 4, अपराध आणि कायदेशीर शिक्षा. कलम 21-22, अपराध आणि कायदेशीर शिक्षा. आता या ठिकाणी स्तर 1 काय सांगतं, सर्वसाधारण उल्लंघन. 22 क मध्ये कायद्याच्या किंवा नियमाच्या इतर कोणत्याही उपबंधाचा उल्लंघन केल्यास 500 रुपये दंडरूप या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर वेतन व कामाचे तास याचं उल्लंघन, किमान वेतनापेक्षा कमी वेतन देणे किंवा कामाच्या तासाचे विश्रांतीचे नियम मोडणे, शिक्षा 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा 500 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही. आता तुम्ही म्हणता की 500 रुपये दंड होणार, 6 महिन्यापर्यंत शिक्षा. ही शिक्षा खूप महत्वाची असते. याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की तुम्हाला अगोदर सांगितलं की त्याची जोखीम भरून निघणार आहे, आर्थिक जोखीम त्याच्या 10 पट रक्कम त्याला मिळणार आहे. व्यतिरिक्त कलम 21-22 ख पर्यंत काय सांगितलेलं आहे की वेतन, काम, विश्रांती, ओव्हरटाईम यामध्ये जर अन्याय झाला तर या ठिकाणी 6 महिन्यापर्यंत शिक्षा आणि 500 रुपये दंड. कलम 22 ख, अपराधाची दखल. न्यायालय कोणत्याही अपराधाची दखल केवळ निरीक्षक किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीच्या लेखी तक्रारीवरच घेईल. कोणीही कोर्टात असं उठलं की जाऊ शकणार नाही. परंतु तुम्ही दावा कोणाकडे दाखल केलेला आहे, हा दावा शासनाच्या प्रतिनिधीकडं, निरीक्षकाकडं जर केलेला आहे तर त्यापैकी कोणी पण काय न्यायालयात दावा दाखल करू शकतं. 21-22 लक्षात असू द्या. कॉर्पोरेट दायित्व आणि कामगारांच्या हक्काचे संरक्षण. आता कंपनीची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR आय थिंक त्याला म्हणतात, CSR, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक दायित्व. आता बघा कंपनीची जबाबदारी 22 ग म्हणजे 22 जी पण म्हणू शकता. यामध्ये अपराध जर कंपनीने केला असेल तर केवळ कंपनीचे नव्हे तर कामकाजासाठी जबाबदार असलेले संचालक, व्यवस्थापक, अधिकारी हे दोघेही दोषी मानले जातील. आता लक्षात, कंपनी म्हणजे फक्त कंपनी नाही तर तिचा व्यवस्थापक, त्याचबरोबर तिने नेमलेला संचालक, तिने नेमलेले अधिकारी हे दोन्ही दोषी समजले जातील. हक्क सोडण्याचा करार. कलम 25 काय सांगतो, कामगाराने किमान वेतनाचा आपला हक्क सोडून देणारा कोणताही करार केल्यास तो करार कायद्याने रद्दबातल समजला जातो. म्हणजे तुम्ही जर कामगाराकडून असा करार करून घेतला की बाबा किमान वेतन दर हा जो आहे, किमान वेतन दर हा मला नकोय, यापेक्षा कमी वेतन दिलं तर तुम्ही मला चालेल, फक्त मला काय द्या, काम द्या, असा कोणताही करार कलम 25 अंतर्गत रद्दबातल समजला जातो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. असा कोणताही करार कामगार किंवा एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर यामध्ये होऊ शकत नाही. 25 लक्षात आलंय? ठीक आहे. त्यानंतर नियोक्त्यासाठी कायदेशीर अनुपालन डॅशबोर्ड. अचूक वेतन द्या, अधिसूचित किमान वेतन अनधिकृत कपातीशिवाय द्या. 12 काय सांगतं, परत परत सांगण्याची गरज नाही. विश्रांतीचा दिवस सशुल्क ठेवा, 13 सांगतं. अतिकालिक किंवा उक्त्या कामाचे नियम पाळा, 14 ते 17. पारदर्शकता ठेवा, कामगाराच्या वेतनाची नोंद पुस्तके, रेकॉर्ड्स जे अभिलेख आहे ते कलम 18. वेतन दिल्याच्या पावत्यावर स्वाक्षऱ्या घ्या. कामाच्या ठिकाणी किमान वेतनाच्या नोटिसा योग्य ठिकाणी प्रकाशित करा, जिथं सगळ्यांना सहज दिसतील. अंमलबजावणीचा आदर करा. निरीक्षकांना तपासात पूर्ण सहकार्य करा. निरीक्षक आलाय, तुम्ही त्याला उडवा उडवीची उत्तरं देताय, तर त्याला अभिलेख दाखवत नाहीये, त्याला नोंदी पडताळून पाहण्यास तुम्ही अटकाव घालताय. त्याच्यानंतर त्याला त्याचं जे घ्यायचं आहे, फोटो घ्यायचे किंवा रेकॉर्ड त्याच्याकडे घ्यायचे, तुम्ही नकारात्मक त्याला सहकार्य करता, असं कायद्याला अपेक्षित नाही. वेतन फरकातील 10 पट दंडाची जोखीम टाळा. लक्षात ठेवा, ही जी कलम 20 सांगते की वेतन फरक जो आहे, तुम्ही कमी वेतन दिलं, ओव्हरटाईम दिला नाही, विश्रांतीचे सशुल्क तुम्ही दिवस त्याला दिला नाही, तर तुम्हाला 10 पट काय असणार आहे, त्या ठिकाणी वेतन फरकाची सजा असणार आहे किंवा त्याचा वेतन भरपाई तुम्हाला द्यावं लागणार आहे. ती टाळण्याचा प्रयत्न करा. कंपनी आणि संचालक दोघांवरही फौजदारी कारवाईपासून बचाव करा. 22 आणि 22 ग तुम्हाला सांगितलंय की 6 महिन्यापर्यंत शिक्षा आणि 500 रुपये दंड होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीची काळजी
तुम्हाला 3 प्रकारे घ्यायची आहे डॅशबोर्ड. अचूक वेतन, पारदर्शकता ठेवा आणि अंमलबजावणीचा आदर करा. लक्षात घ्या, हा जो कायदा आहे हा आपण पहिल्या लेक्चरमध्ये, जे पहिलं लेक्चर होतं तुमचं, त्या लेक्चरमध्ये आपण 1 ते 11 जे कलमा बघितल्या त्या, आणि आता जे सेकंड लेक्चर तुमचं झालं यामध्ये 12 ते 30 मधल्या महत्वाच्या कलमा आपण या ठिकाणी बघितल्या. आता सगळ्यात महत्वाचं सांगायचा माझा उद्देश आणि मुद्दा लक्षात घ्या, हे 2 लेक्चर जर तुम्ही एकदा बघितले आणि परत एकदा बघितले, आता लक्षात घ्या, या सगळे कायदे माझे शिकून झाल्याच्या नंतर मी ओव्हरऑल दोन्ही पीपीट्या मिळून, फॉर एक्झाम्पल हा जर कायदा घेतला आपण 1948चा, तर या कायद्याचं एक रिव्हिजन लेक्चर या ठिकाणी घेणार आहे. लक्षात घ्या, आता हे जे रिव्हिजन लेक्चर तुमचं या ठिकाणी होणार, हे लेक्चर बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, कोणीही निष्काळजीपणा करू नका, नक्की लेक्चर शेवटपर्यंत बघा. आणि आपण द ग्रो अकॅडमी अंतर्गत जी बॅच लॉन्च केलेली आहे, ती बॅचचा मुख्य उद्देश तुमचे ते 40 क्वेश्चन प्लस मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी, सामान्य ज्ञान सुद्धा, जे 60 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे, एकूण पेपर तुमचा 200 मार्काचा असणार आहे. यामध्ये मॅक्झिमम मार्क मिळून तुमचं सिलेक्शन, आता टीसीएस मध्ये तुम्हाला एक्सक्यूज नसतं, याचे कट ऑफ हाय लागतात टीसीएसचे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम डिटेलमध्ये करायची आहे. द ग्रो अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.